नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॅथेमॅटिक्स या विषयातील पॅटर्न ते आकृतिबंध हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक आपल्या गणित पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 43 वर दिलेला आहे. चला तर मग अभ्यासूया पॅटर्न ते आकृतिबंध. नोट द पॅटर्न इन द सिक्वेन्स ऑफ लेटर्स बिलो. बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला काही अक्षरांच्या स्वरूपात पॅटर्न्स दिलेले आहेत. ते सुरुवातीला आपण अभ्यासूया. पहिला पॅटर्न बघा, कॅपिटल लेटर ए, त्याच्यानंतर आहे कॅपिटल लेटर बी. अशा पद्धतीने ए बी ए बी हा पॅटर्न आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे. आणि त्याच्याच खाली हा जो पॅटर्न आहे तो असा आहे ए ए बी. हे सुरुवातीचे पहिले दोन लेटर हे ए आहेत, सेम आहे. तिसरा लेटर हा बी हा पहिल्या दोन अक्षरांपेक्षा हा वेगळा आहे. पॅटर्न तयार झाला ए ए बी. नाउ लुक ॲट द पॅटर्न्स बिलो. आता खाली दिलेले काही आकृतिबंध आहेत, त्यांचे निरीक्षण करा, अभ्यासा. विच वन इज लाईक ए बी ए बी. खालील दिलेल्या उदाहरणांपैकी कोणता पॅटर्न हा ए बी स्वरूपाचा आहे? विच वन लाईक ए ए बी. कोणता हा ए ए बी स्वरूपाचा आहे? विच वन इज लाईक ए बी सी. कोणता हा ए बी सी स्वरूपाचा पॅटर्न आहे? चला तर मग आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करूया. पहिलं उदाहरण बघा. पहिल्या उदाहरणात आपल्याला दोन रंगाचे स्क्वेअर दिलेले आहेत. पहिला स्क्वेअर हा रेड आहे, दुसरा स्क्वेअर हा येलो आहे. तर मग याच्यातला पॅटर्न आपण ओळखायचा आहे आणि बघूया तो पॅटर्न कोणता आहे. तुम्ही जर नीट निरीक्षण केले तर पहिला स्क्वेअर हा रेड, दुसरा स्क्वेअर हा येलो, रेड येलो, रेड येलो अशा स्वरूपात पॅटर्न दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी दोनच फिगर या डिफरंट आहेत. या ठिकाणी पॅटर्न जो आहे तो आहे ए बी स्वरूपाचा. त्याच्याच शेजारी उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ट्रँगल्स दिलेले आहेत. निरीक्षण करा. अगोदरचे दोन ट्रँगल्स हे ग्रीन आहेत. तिसऱ्या रंगाचा नंतरचा हा ट्रँगल ब्ल्यू रंगाचा आहे. पॅटर्न जो तयार होतो तो आहे ए ए. तर त्याखाली तिसरे उदाहरण पहा. पहिलं चित्र आहे फ्लॉवरचे. त्या शेजारी दुसरे चित्र दिलेले आहे लीफ म्हणजे पानाचे. पॅटर्न बघा, फ्लॉवर लीफ, फ्लॉवर लीफ असा पॅटर्न आहे. हे फक्त दोनच डिफरंट पिक्चर्स आहेत. त्यासाठी या ठिकाणी पण पॅटर्न तयार होईल बी. त्याखालील चित्र पहा, निरीक्षण करा. या ठिकाणी पण आपल्याला फ्लॉवर्स दिलेले आहेत. पहिल्या चित्रातील फूल हे वरच्या दिशेने आहे. दुसऱ्या चित्रातील फूल त्याच्या शेजारी दुसरे फूल हे खालच्या दिशेने आहे. त्या पद्धतीने वरच्या दिशेने असलेले फूल, खालच्या दिशेने असलेले असा पॅटर्न दिलेला आहे. या ठिकाणी दोनच प्रकारची फुलं दिलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी जो पॅटर्न तयार होतो तो सुद्धा ए बी ए बी स्वरूपाचा पॅटर्न तयार होतो. पुढील उदाहरण पहा. पुढील उदाहरणात देखील काही फ्लॉवर्स आणि डॉट दिलेले आहेत. पहिलं ग्रीन कलरचं फ्लॉवर आहे. त्या शेजारी रेड कलरचं फ्लॉवर, त्याच्या शेजारी काही डॉट्स दिलेले आहेत. या ठिकाणी जो पॅटर्न तयार होतो तो एबीसी स्वरूपाचा पॅटर्न तयार होतो. शेवटचे उदाहरण पहा. खालील ॲनिमल्स आपल्याला सहज ओळखता येतील. पहिलं पिक्चर आहे इलेफंट, दुसरं पिक्चर आहे कॅमल अँड थर्ड पिक्चर इज जिराफ. पहिले तिघही चित्र हे डिफरंट आहेत, डिफरंट काइंड्स ऑफ ॲनिमल्स. या ठिकाणी देखील जो पॅटर्न तयार होतो तो सुद्धा एबीसी स्वरूपाचा पॅटर्न हा तयार होतो. इन द बॉक्सेस बिलो मेक अ पॅटर्न ऑफ युअर ओन लाईक ए ए बी ए बी. खाली काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत. त्या रिकाम्या चौकटींमध्ये आपल्याला आपला स्वतःचा ए ए बी ए ए बी सारखाच एक पॅटर्न तयार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या मनाने कोणत्याही चित्रांचा, आकारांचा वापर करून आपण ए ए बी स्वरूपाचा पॅटर्न तयार करू शकतो. उदाहरण म्हणून मी एक पॅटर्न तुम्हाला तयार करून दाखवतो. त्यासारखा आपण पॅटर्न घेऊ शकता किंवा वेगळे अक्षर, वेगळे फिगर्स घेऊन आपण त्या स्वरूपाचा पॅटर्न तयार करू शकतो. या ठिकाणी मी सुरुवातीला
ए ए म्हणजे पहिले दोघं चित्रे सेम घेतलेली आहेत. पहिले दोघं फिगर्स सेम घेतलेली आहेत. पहिलं फिगर आहे सर्कल, दुसरं फिगर आहे सर्कल आणि तिसरं फिगर हे पहिल्या दोन फिगरपेक्षा वेगळे घेतले म्हणजे ट्रायंगल घेतले. पॅटर्न तयार झाला ए ए बी, सर्कल सर्कल ट्रायंगल. त्या स्वरूपात आपण ए ए बी असा पॅटर्न हा तयार केलेला आहे. यासारखाच किंवा तर डिफरंट शेप्स घेऊन तुम्ही सुद्धा ए ए बी स्वरूपाचा पॅटर्न तयार करू शकता. इन द पॅटर्न गिवन बिलो ड्रॉ द पिक्चर्स विच फॉलो. आता खाली दिलेल्या आकृतीबंधामध्ये पुढे येणारे चित्र काढा. हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पहिले उदाहरण बघा. स्टार 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 अँड हॅश. सुरुवातीला 3 स्टार्स दिलेले आहेत आणि त्यानंतर 1 हॅशटॅगचं साइन दिलेलं आहे. हे पॅटर्न तयार झाला स्टार 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 हॅश. 3 टाइम्स स्टार अँड 1 टाइम हॅश. पुढे रिकाम्या जागेमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पॅटर्न फिल करायचा आहे, भरायचा आहे. दुसरं उदाहरण पहा. सुरुवातीला 3 स्टार्स आहेत, त्यानंतर 2 हॅशटॅगचे साइन दिलेले आहेत. हे पॅटर्न हा तयार झाला 3 स्टार 2 हॅश. मग पुढे दिलेल्या रिकाम्या जागेमध्ये सुद्धा आपल्याला 3 स्टार्स आणि 2 हॅश हा पॅटर्न कंप्लीट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 44 वर आपल्याला स्पॉट द पॅटर्न अँड फिल द एम्प्टी बॉक्सेस हा प्रश्न दिलेला आहे. उदाहरण दाखल मी सुरुवातीचे 2 पॅटर्न्स फिगरचे घेतलेले आहेत आणि नंतरचे 2 पॅटर्न्स हे नंबर्स म्हणजे अंकांचे घेतलेले आहेत. आपल्याला पेज नंबर 44 वर अनेक उदाहरण दिसतील. त्यातील काही उदाहरण आपण स्वतः सोडवायचे आहे. बघा, समोरील पहिलं उदाहरण बघा. तुम्हाला वेगवेगळ्या डायरेक्शनचे ॲरोज दिलेले आहेत. त्या ॲरोजचे निरीक्षण करून आपण त्यात कोणता पॅटर्न आहे तो ओळखूया. पहिला ॲरो पहा. पहिला ॲरो हा अप साइड ॲरो आहे. त्या शेजारी राईट साइड ॲरो, त्या शेजारी डाउन साइड ॲरो, त्या शेजारी लेफ्ट साइड ॲरो. अशा पद्धतीने अप, राईट, डाउन अँड लेफ्ट असे ॲरोज आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर पुढे 2 अप साइड, राईट साइड, पुढे येणारे ॲरो सुद्धा त्याच पॅटर्नने यायला पाहिजे. ते कसे? तर ते याप्रमाणे डाउन साइड, लेफ्ट साइड, अप साइड अँड राईट साइड अशा पद्धतीने पुढचे ॲरो हे यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲरोजचा पॅटर्न हा पूर्ण करायचा आहे. हा पॅटर्न पहा. सुरुवातीचं लेटर आहे ए. पहिलं लेटर ते दुसरं लेटर हे दोघेही सेम दिसत आहेत. परंतु जर आपण पुढे पाहिले लेटर बी आणि त्याच्या शेजारी असलेले लेटर बी याच्यात आपल्याला काहीसा फरक दिसेल. त्यालाच आपण मिरर इमेज असे देखील म्हणत असतो. बघा, तुम्हाला लक्षात येईल की पहिला बी हा नेहमीप्रमाणे जसा आपण काढतो तसाच आहे. परंतु त्याच्या शेजारी असलेला बी हा त्याची बाजू बदललेली आहे. बी नंतर येणारे लेटर आहे सी. सीचे देखील तसेच. सीची मिरर इमेज त्याच्या शेजारी दिलेली आहे आणि सी नंतर येणारे जे लेटर आहे ते आहे डी. डी काढून झाल्यावर आपल्याला डी मिरर इमेज म्हणजे बाजू बदलून त्या ठिकाणी शेजारी डी काढायचा आहे. त्या पद्धतीने हा पॅटर्न आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता पुढील 3 नंबरचे उदाहरण पहा. अंकांचा पॅटर्न आहे. पॅटर्न लक्षात घ्या. पहिल्या बॉक्समध्ये पहा आपल्याला 1 × 1 = 1. दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेले आहे 2 × 2 = 4. तिसऱ्या बॉक्समध्ये आहे 3 × 3 = 9. हे क्रमाने येणारे अंक आणि त्याच अंकांचा गुणाकार करून येणारे उत्तर असा पॅटर्न आपल्याला दिलेला आहे. म्हणून 3 नंतर येणारा जो नंबर आहे तो आहे 4. म्हणून पॅटर्न तयार होईल 4 × 4 = 16. 4 नंतर येणारी संख्या आहे 5. चा पॅटर्न तयार होईल 5 × 5 25. 5च्या पुढची संख्या आपल्याला अगोदरच दिलेली आहे 6 × 6 36. 6 नंतर येणारा नंबर 7. 7 × 7 49. 7 नंतर येणारा नंबर आहे 8. 8 × 8 = 64. त्या पद्धतीने आपल्याला हा नंबर्सचा पॅटर्न पूर्ण करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी दिलेला पॅटर्न बघा थोडासा डिफरंट आहे.
पॅटर्न जर आपल्या लक्षात आला तर पुढे आपल्याला तो पॅटर्न पूर्ण करताना काहीही अडचण येणार नाही. बघा पहिली संख्या दिलेली आहे 2. 2 नंतर दुसरी संख्या आहे 9. तर 2 and 9 मध्ये किती अंकांचा फरक आहे? 7 अंकांचा डिफरन्स या दोघं संख्यांमध्ये आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास की 2 मध्ये जर आपण 7 ॲड केले तर होतात 9. पुढची संख्या दिलेली आहे 9. 9 मध्ये 7 ॲड केले तर होतात 16. आता पुढे आपल्याला ब्लँक बॉक्स दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला संख्या भरायची आहे. मग 16 मध्ये आपल्याला किती मिळवावं लागतील? तर 7 ॲड करावं लागतील. उत्तर येईल 16 प्लस 7 इक्वल टू 23. 23 आल्यानंतर त्याच्यात 7 ॲड केले होतील 30. 30 मध्ये 7 ॲड केले 37. 37 मध्ये 7 ॲड केले 44. 44 मध्ये 7 ॲड केले 51 झाले. 51 मध्ये 7 ॲड केल्यावर 58 होतील. 58 मध्ये 7 ॲड केले 65. 65 मध्ये 7 ॲड केले की होतील 72. अशा पद्धतीने शेवटच्या पॅटर्नमध्ये आपल्याला 7 ॲड करून पुढे तयार होणारी संख्या ही बॉक्सेसमध्ये भरायची आहे. हे 7च्या टप्प्याने येणारी संख्या त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या पद्धतीने पेज नंबर 44 वर दिलेले उदाहरण आपल्याला पूर्ण करायचे आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पेज नंबर 45 वरील एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. इन द सिक्वेन्स ऑफ फिगर्स इन द टेबल बिलो ड्रॉ द नेक्स्ट फिगर अँड राईट द नंबर ऑफ मार्बल्स. खाली दिलेल्या चार्टचे अगोदर निरीक्षण करा. पहिल्या रो मध्ये आपल्याला दिलेला आहे द सिरियल नंबर ऑफ द फिगर. तो त्यांचे हे अनुक्रमांक दिलेले आहेत. दुसऱ्या रो मध्ये आहे अरेंजमेंट ऑफ मार्बल्स म्हणजे गोट्यांची मांडणी. आणि तिसऱ्या रो मध्ये दिलेले आहे नंबर ऑफ मार्बल्स जे एकूण गोट्यांची संख्या. तर फर्स्ट नंबरचा कॉलम पहा. फर्स्ट नंबरच्या कॉलम मध्ये आपण किती मार्बल्स घेतले तर 1 मार्बल घेतले आणि नंबर ऑफ मार्बल्स आहेत 1. दुसऱ्या नंबरच्या कॉलम मध्ये 2 मार्बल्स घेतले. त्यांची अरेंजमेंट म्हणजे मांडणी पहा कशी केलेली आहे आणि एकूण मार्बल्सची संख्या जर आपण मोजली तर ती होते 3. तिसऱ्या नंबरच्या कॉलम मध्ये उभ्या आणि आडव्या त्या पद्धतीने त्यांची मांडणी केल्यावर जर आपण नंबर ऑफ मार्बल्स म्हणजे गोट्यांची संख्या काउंट केली तर ती होते 5. 4 नंबरच्या कॉलम मध्ये मार्बल्सची अरेंजमेंट आपण दिलेल्या पॅटर्न नुसार केली आणि नंबर ऑफ मार्बल्स जर काउंट केले तर ते येतात 7 मार्बल्स. 5 नंबरच्या कॉलम मध्ये आपल्याला अरेंजमेंट ऑफ मार्बल्स दिलेल्या पॅटर्न नुसारच करायची आहे. म्हणजे उभ्या गोट्यांची संख्या ही 5, आडव्या गोट्यांची संख्या ही सुद्धा 5 यायला हवी. ही मांडणी अशा पद्धतीने आपण केली. या ठिकाणी बघा मित्रांनो रेड कलरचं एक मार्बल तुम्हाला दिसत आहे. तर काउंट करताना आपल्याला रेड कलरचे मार्बल हे एकदाच काउंट करायचे आहे. काउंट केल्यानंतर नंबर ऑफ मार्बल्स टोटल नंबर ऑफ मार्बल्स म्हणजे एकूण गोट्यांची संख्या ही होईल 9. आणि शेवटच्या कॉलम मध्ये अशा रीतीने मार्बल्सची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे की टोटल नंबर ऑफ मार्बल्स काउंट करून ती येणारी संख्या आहे ती शेवटच्या बॉक्समध्ये अशा रीतीने भरायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न म्हणजे आकृतीबंध अशा रीतीने हा घटक आज आपण अभ्यासला.